एकाधिकेना पूर्वेना हे जे सूत्र आहे वैदिक मॅथमॅटिक्समध्ये, याचा अर्थ आहे वन मोर दॅन द प्रिव्हियस वन. याचा उपयोग कशा पद्धतीनं होतो, कशामध्ये होतो, तर अशा नंबर, स्पेशल नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. असे नंबर ज्याची टेन्स डिजिट काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे, आणि युनिट डिजिटची सम काय असली पाहिजे, तर 10 असली पाहिजे. आणि हाच कन्सेप्ट आपण कुठे वापरणार आहे, तर स्क्वेअर ऑफ एनी नंबर दॅट एंड्स इन 5. ज्या नंबरच्या शेवटी एंडला युनिट्स डिजिट म्हणजे 5 असेल त्यांच्या स्क्वेअरसाठी वापरणार आहे. म्हणजे या दोन्हीसाठी आपण कोणता संस्कृतमध्ये शब्द जो आहे किंवा सूत्र जे आहे वैदिक मॅथ्सचं, एकाधिकेना पूर्वेना म्हणजेच वन मोर दॅन द प्रिव्हियस वन, हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आणि मग क्वेश्चन समोर आल्यानंतर, क्वेश्चन घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल नक्की आपण याचा उपयोग कसा करणार आहे. त्याच्या अगोदर हे समजलं का बघा की स्पेशल नंबर म्हणजे काय, आणि ॲक्च्युली हे नंतर बघूया आपण स्पेशल नंबर म्हणजे कोणते. अगोदर लिहून घ्या, हेडिंग लिहून घ्या. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्हिडिओ सुरू करा पटकन. त्यामध्ये स्पेशल नंबर्समध्ये आपण 43, 2 एक्झाम्पल घेऊ. 43 अगोदर 2 डिजिट घेऊया, नंतर 3 डिजिट पण घेता येईल आपल्याला. 43 मल्टिप्लाय बाय 47, हे मल्टिप्लिकेशन आपल्याला तोंडी करता येईल, जास्त वेळ लागत नाही. पण थोडंसं प्रॅक्टिस करण्यासाठी, आपण समजून घेण्यासाठी थोडा वेळ लावला तर चालेल. सेकंड एक्झाम्पल 76 मल्टिप्लाय बाय 74, 76 मल्टिप्लाय बाय 74. आणि तिसरा अजून एक एक्झाम्पल घेऊ, 41 मल्टिप्लाय बाय 49, 41 मल्टिप्लाय बाय 49. तुम्ही जर हेडिंग लिहिलं असेल, हे जे आहे याच्यावरून काय लक्षात येतं आहे, ह्याच्यामध्ये हा जो आहे तो स्पेशल नंबरचा पार्ट आहे. हे का बोलू शकतो आपण, कोणाला सांगता येईल का? हां, आले का सगळे? अक्षर व्हिडिओ का बंद आहे? आदित्यचं कारण समजलं. सई गाडगे व्हिडिओ का बंद आहे? एक पहिले 5 मिनिट महत्त्वाचे आहे. तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजलं की तुम्ही पटापट एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. आणि हे जे नंबर्स आहेत, हे स्पेशल नंबर काय आहेत हे समजलं की आपल्याला हे जे आहे दॅट एंड्स इन 5, दॅट एंड्स इन 5 म्हणजे आपण डायरेक्ट एक्झाम्पलच घेऊया. 65 आणि 85. 65चा स्क्वेअर करायला सांगितला किंवा 85चा स्क्वेअर करायला सांगितला, तर मग याचा आणि याचा सिमिलरिटी काय ते समजून घ्या. हां, सांगा पटकन. याच्यामध्ये सेम काय आहे, याच्यामध्ये सेम काय आहे? 3 एक्झाम्पल दिलेत मी. याच्यामध्ये सिमिलर काय वाटतंय तुम्हाला? या 2 डिजिटमध्ये सेम काय आहे, या 2 नंबर्समध्ये सेम काय आहे, आणि याच्यामध्ये सेम काय आहे, आणि या तिन्हीमध्ये सेम काय, जे मी इथेच लिहिले सांगता येईल? हां बोला अद्विका. हां श्रेया सांगा. आवाज ब्रेक होतोय. हां, दोन्ही यांची सम केली, 3 आणि 7 यांची ॲडिशन, युनिट प्लेसची सम इथे लिहिलं बघा. टोटल ऑफ युनिट डिजिट, युनिट प्लेसला जे डिजिट आहेत 3 आणि 7 आहेत, यांची सम, टोटल म्हणजे ॲडिशन म्हणजे सम. टोटल किती येते? 10 येते. इथे युनिट डिजिटला, युनिट प्लेसला कोणते डिजिट आहेत, तर 6 आणि 4 यांची ॲडिशन किती येते? 10 येते. 1 आणि 9 यांची ॲडिशन किती येते? 10 येते. म्हणजेच टोटल ऑफ युनिट्स डिजिट, युनिट डिजिटची सम जर 10 येत असेल, आणि अजून एक कंडिशन काय, तर टेन्स डिजिट इज सेम. बघा इथे
4 आहे, इथे पण 4 आहे. टेन्स प्लेसला या नंबरच्या टेन्स प्लेसला दोन्ही ठिकाणी सेम डिजिट आहे. या नंबरच्या टेन्स प्लेसला दोन्ही नंबरच्या टेन्स प्लेसला सेम डिजिट आहे. दोन्ही नंबरच्या टेन्स प्लेसला इथे 4 आहे, इथे 7 आहे आणि इथे 4 आहे. म्हणजे दोन्हीकडे टेन्स प्लेसला दोन्ही नंबरच्या टेन्स प्लेसला जर सेम डिजिट असतील आणि युनिट डिजिट ज्या ठिकाणी आहेत ते युनिट डिजिटची ॲडिशन जर 10 येत असेल तर याला आपण या ठिकाणी स्पेशल नंबर म्हणतो. आणि मग हे सॉल्व करण्यासाठी, हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करण्यासाठी एकाधिकेना पूर्वेना हे सूत्र वापरतो वैदिक मॅथ्समधलं, म्हणजेच 1 मोर दॅन द प्रिव्हियस वन. हे का म्हणलेलं आहे असं, याचा अर्थ काय तो आपण थोडक्यात समजून घेऊया. आणि हे झाल्यानंतर इकडे बघू. मग याचे 2 पार्ट पडतात बघा. युनिट डिजिट जो आहे त्यांचं काय करायचं तर मल्टिप्लाय करायचं. हे राईट हँड साईडमध्ये RHS मध्ये युनिट डिजिटचं मल्टिप्लिकेशन कुठे येणार तर RHS मध्ये येणार. जे या ठिकाणी 7 3 जा 21 येईल, इथे 6 4 जा 24 येईल आणि इकडे राईट साईडला 9 1 जा किती येईल 9 येईल. पण आपल्याला राईट साईडचा हा सेकंड पार्ट जो आहे युनिट प्लेसचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते काय पाहिजे तर 2 डिजिट पाहिजे. हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण इथे 9ला काय करणार आहे 09 करणार आहे. हे जर चुकलं 09 नाही केलं तर तुमचा आन्सर चुकणार आहे. ठीक आहे. आणि मग युनिट प्लेसचं काय करायचं, सॉरी युनिट प्लेसचं काय केलं मल्टिप्लाय केलं. युनिट डिजिटला जे युनिट प्लेसला जे नंबर्स होते डिजिट्स होते हे काय केले मल्टिप्लाय केले. आता टेन्स प्लेसला जे डिजिट आहेत, कोणता डिजिट आहे टेन्स प्लेसला 4 आहे, याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर 4नी नाही. 1 कुठे गेलं ते 1 मोर दॅन द प्रिव्हियस वन, म्हणजे 4 पेक्षा एक जास्त, म्हणजेच 4 + 1नी मल्टिप्लाय करायचा. इथे टेन्स प्लेसला जो डिजिट आहे 7ला कशाने मल्टिप्लाय करायचं 1नी जास्त, 1 मोर दॅन द प्रिव्हियस वन. हा अर्थ आहे एकाधिकेनं पूर्वेनाचा की 7ला कशाने मल्टिप्लाय करणार त्यापेक्षा 1नी जास्त असणाऱ्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं 7 + 1नी. तसंच इथे टेन्स प्लेसला 4 आहे तर 4ला कशाने मल्टिप्लाय करायचं 1नी जास्त, 1 मोर दॅन द प्रिव्हियस वन, 4 + 1नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच इथे 4 × 5 काय येणार 20. आणि इकडे किती नंबर आहे तो 21. म्हणजे 2021 म्हणजे 2021 हा काय झाला 43 आणि 47चा प्रोडक्ट आला. हे आपल्याला तोंडी सॉल्व करता येणार आहे प्रॅक्टिस असेल तर. 7 त्रिक 21, 7 3 जा 21 आणि 4 × 5 20 असं तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. हे करायची गरज नाही, पण आपण प्रॅक्टिस करतोय त्यासाठी मी व्यवस्थित लिहितोय प्रत्येक एक्झाम्पल. तसंच 6 4 जा 24 आणि 7 × टेन्स प्लेसला जो डिजिट आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं त्याच्यापेक्षा 1नी जास्त असणाऱ्या नंबरनी, म्हणजे 7 8 जा किती येणार आहे 56 आणि 24 5 6 24 5624 कशाचा आन्सर 76 × 74चं. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल 1 × 9 9 आलेलं आहे आणि मग 4 × 4 + 1 5, 4 × 5 किती तर 20. आणि मग जर इथे 0 नाही घेतला 2 डिजिट राईट हँड साईड नाही गेली तर तुमचा आन्सर येणार 209. 209 हे 41 आणि 49चं मल्टिप्लिकेशन येत नाही. मल्टिप्लिकेशन काय येतं आन्सर काय आलं पाहिजे आपलं तर 2009. कळलं का बघा, लिहून घ्या पटकन. कोण कोण गायब झालं, रेंज प्रॉब्लेम असणारे गायब झाले का. हां धुमाळ तुमचं नाव सांगा एकदा, तुमचं नाव दुसरंच आहे ना जे मला समोर दिसतंय ते नाही आहे. धुमाळ दुर्वा ना. हो ठीक आहे. चौघांचं झालं, सगळ्यांचं झालं की सांगा पटकन. 3 एक्झाम्पल कंप्लीट झाले की सांगा. आणि मग बघूया की याच सूत्राचा उपयोग, याच फॉर्म्युल्याचा उपयोग 1 मोर दॅन द प्रिव्हियस वनचा उपयोग किंवा एकाधिकेनं पूर्वेनाचा उपयोग आपण
65चा स्क्वेअर, 85चा स्क्वेअर, म्हणजे अशा नंबरचा स्क्वेअर ज्याच्या एंडला 5 आहे. ते कसं करणार? तर सिम्पल आहे. हे झालं असेल तर सांगा. याच्यातलं एक्झाम्पल अजून घेऊयात आपण. झालं आहे सगळ्यांचं? ठीक आहे. हां, अद्विका आणि अमन बाकी आहे. हँड रेज करा, झालं की लगेच समजेल मला. मी पुढचं एक्झाम्पल घ्यायचेत मला. अमन कुठे गेला रे? दिसत नाहीये. हां, लक्ष द्या. नेक्स्ट 65चा स्क्वेअर करायचा आहे. मी काय करणार? आपल्याला माहिती आहे 5चा स्क्वेअर म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 65 मल्टिप्लाय बाय 65. म्हणजेच या ठिकाणी आता किंवा 85चा स्क्वेअर करायचा आहे. 85 मल्टिप्लाय बाय 85. मग या ठिकाणी ॲटोमॅटिक कोणता रूल आपण हा यूज करू शकतो. कसा? कारण काय? तर इथे टेन्स प्लेसला कोणता डिजिट पाहिजे? तर सेम डिजिट पाहिजेत. आणि युनिट प्लेसची सम काय आली पाहिजे? तर 10 आली पाहिजे. इथे युनिट प्लेसला 5 आहे. 5 + 5 किती? 10. आणि टेन्स प्लेसला तर सेम डिजिट येणारच आहे. इथे युनिट प्लेसला 5 आहे म्हणजेच 5 + 5 10 येणार आहे. म्हणजे युनिट प्लेसला जे डिजिट आहे त्यांची सम 10 येते आहे आणि टेन्स प्लेसला सेम डिजिट येतोयच. म्हणजे हाच रूल आपण सेम या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्या RHS मध्ये काय येणार? 5 × 5 = 25 आणि 8 मल्टिप्लाय बाय किती येणार? तर 9 येणार. तसंच इथे RHS मध्ये 5 × 5 = 25 आणि 6 मल्टिप्लाय बाय किती येणार? तर 7 येणार. 6 × 7 = किती? 8 × 9 = किती? एवढं आन्सर. म्हणजे हे स्टेप आपण लिहितोय व्यवस्थित समजून घेण्यासाठी करतोय, पण हे तुम्ही तोंडी करू शकता. जसं 95चा स्क्वेअर करायला सांगितलं तर काय येणार सांगा? तोंडी उत्तर. 95चा स्क्वेअर किती येणार? त्यासाठी तुम्ही सॉल्व करत बसायची गरज नाही. 95चा स्क्वेअर किती येणार जर एवढं कळालेलं आहे तर? 9025. बरोबर. 9ला कशाने मल्टिप्लाय करायचं? बरोबर. 9ला कशाने मल्टिप्लाय करायचं? किंवा राईट हँड साईड लिहूया. 5 आहे म्हणजे 5चा स्क्वेअर 25 आणि 9ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 9 + 1 10 नी. दॅट इज 90. म्हणजेच हे तोंडी करता येण्यासारखं आहे, पण तुम्ही सॉल्व करा. 95चा स्क्वेअर अशा पद्धतीनं करतात. आणि मग हे झाल्यानंतर आपण याचे काही एक्झाम्पल घेऊया आणि याचे पण काही एक्झाम्पल घेऊया प्रॅक्टिससाठी. पुढे याच्यातले 2 एक्झाम्पल घेऊ आणि मग पुढचा कन्सेप्ट घेऊया. गंमत म्हणजे तुम्हाला हाच कन्सेप्ट 3 डिजिट नंबर मल्टिप्लाय करायला पण वापरू शकता. 126 मल्टिप्लाय बाय 126 मल्टिप्लाय बाय 1 खालीच लिहितो मी 124 आणि 272 मल्टिप्लाय बाय 278. 272 मल्टिप्लाय बाय 278. बघा इथे मग मल्टिप्लिकेशन कसं पॉसिबल आहे? का हाच रूल यूज करता येईल आपल्याला? तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेली कंडिशन युनिट प्लेसचे जे डिजिट आहेत म्हणजे 6 आणि 4 यांची ॲडिशन किती येते? तर 10 येते. 10 आली पाहिजे आणि ती येते. आणि युनिट प्लेसला इथे सुद्धा 2 आणि 8 यांची ॲडिशन किती येते? तर 10 येते. म्हणजे युनिट प्लेसला जे डिजिट आहेत त्यांची सम 10 येते आणि टेन्स प्लेसला सेम डिजिट आहेत. इथे 12 आहे. तुम्ही एकच नंबर आहे असं कन्सिडर करा. इथे काय आहे? तर 27 आहे. म्हणजे 27 एक पार्ट घेऊया LHS मधला. इथे 12 एक पार्ट घेऊया LHS मधला. आणि तो सेम आहे आणि युनिट प्लेसला जे डिजिट आहेत त्यांची ॲडिशन 10 येते. म्हणून सेम रूल आपण इथे वापरू शकतो. कसा? तर राईट साईड आपल्याला माहिती आहे राईट साईडला काय येणार RHS मध्ये? तर युनिट डिजिटचं प्रॉडक्ट येणार. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 4 24 येणार. आणि लेफ्टला काय येणार LHS मध्ये? 12 मल्टिप्लाय बाय 1 मोर दॅन द प्रिव्हियस वन. 12 पेक्षा 1 जास्त म्हणजे 13. आणि इथे 27 मल्टिप्लाय बाय 27 पेक्षा 1 जास्त म्हणजे 28. आणि राईटला 8 to the 16. हे प्रॉडक्ट मात्र करावं लागेल तुम्हाला. एवढं मोठं मल्टिप्लिकेशन न करता 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन ॲक्च्युली इथे ज्यावेळेस 12 आणि 13 मल्टिप्लाय करतोय इथे तुम्ही काल पाहिलेला किंवा 27 मल्टिप्लाय बाय 28 करतोय. 27 मल्टिप्लाय बाय 28
8 करतोय, तर लास्ट लेक्चरला पाहिलेला जो रूल आहे तो तुम्ही वापरू शकता. 2 डिजिटनी 2 डिजिटला मल्टिप्लाय करण्याचा रूल, तो त्या पद्धतीनं करा, किंवा तुम्हाला टेबल माहीत असेल तर त्या पद्धतीनं. पण एवढे 3 डिजिट नंबर्स असतील तर तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. हे 2 एक्झाम्पल सॉल्व करा, आन्सर आलं की मग हे करूया आणि मग पुढचा पार्ट एक घेऊया. स्क्वेअर ऑफ नंबर्स क्लोज टू अँड लेस दॅन 100 हे बघायचं आपल्याला. झालं का? याचं आन्सर किती येत आहे? 12 मल्टिप्लाय बाय 13 15624. 156 156 24 बरोबर आहे का? चेक करा. 156 12 मल्टिप्लाय बाय 13 येत आहे का? आणि 27 मल्टिप्लाय बाय 28 किती? 756 आणि 16 बरोबर आहे. चेक करा. आणि हे झालं असेल तर स्क्वेअर करा. लगेच स्क्वेअरचे पण 2 एक्झाम्पल घ्या. 55 आणि 45चा स्क्वेअर अगदी तोंडी करा, लगेच करा. काय त्याला एकाखाली एक लिहायची गरज नाही. आता हे काय लिहायची पण गरज नाही. तुम्हाला 55 मल्टिप्लाय बाय 55 हा रूल वापरायचा आहे, लक्षात आला असेल तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहिता येईल. 45 मल्टिप्लाय बाय 45 डायरेक्ट आन्सर लिहिता येईल. काय येणार तर 55चा युनिट डिजिट 5 आहे आणि 5 + 5 10 येतं, म्हणजेच 5 5 जा 25 राईट हँड साईड येणार. 25 राईट हँड साईड येणार. आणि लेफ्ट हँड साईडमध्ये कोणता डिजिट आहे? म्हणजेच 5 हा 10th प्लेसला डिजिट आहे. आणि 5 मल्टिप्लाय बाय किती येणार आहे? तर 5 मल्टिप्लाय बाय 6 दॅट इज 30. एवढं डायरेक्ट येणार आहे. फक्त तुम्हाला हा पार्ट लक्षात पाहिजे की ही मेथड कधी वापरायची आहे. हे समजलं की अवघड नाही आहेत गोष्टी.